कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रविवारी उशिरा रात्री कर्नाळा खिंडीत खासगी प्रवासी बस पलटल्याची घटना घडली आहे। ओमकार ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण 49 प्रवासी होते। या अपघातात 26 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी बस अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही खासगी बस मुंबईहून कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे निघाली होती। रात्री सुमारे 11 वाजता कर्नाळा घाट उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। काही प्रवासी बस खाली अडकले होते, त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले। सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत। अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलीस तपास देखील सुरू आहे। निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्यामुळे बस चालक सुनील गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या चालक फरार आहे। यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं आहे। ज्यावेळी गाडी ती डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेतच होती तशी म्हणजे, आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टर्न मारताच टर्न झाली। डिझेल भरल्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा, म्हणजे ओरडू लागली। मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली, ती मग परपटत अशी पुढे गेली गाडी। त्याच्यानंतर हा अपघात घडला। किती प्रवासी? कधी 35-40 माणसं होती सगळ्या, तरी 24-25 जखमी झालेले आहेत। त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे, इकडनं कट करून पूर्ण परपटत गेल्यामुळे। बायको आहे माझी, तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेलं आहे। अजून एक लहान छोटी पोरगी होती, त्याला मी स्वतः ते काय गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली। ते 1.5-2 वर्षाची मुलगी असेल ती। नाही ते तेवढं का माहीत नाही, पण तो गाडी स्पीडमध्ये होती। तो आता आज ऑपरेशन वगैरे ते त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। बाकी डॉक्टर बोलले जेवढं आपले प्रयत्न होऊ तेवढं आपण करू असे बोलले। काय वाटतं नेहमी खासगी बसचा असा अपघात? ह्यावर सगळे म्हणजे मंत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे, कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात। कधी पण गेले तर फुलतं, पण दलाल लोकांकडे 700-800 रुपयाला ते तिकीट भेटतात। साधारण माहिती घेतली तर मुलुंडवरनं कोकणाकडे बस निघाली होती आणि आपल्या पनवेलपासून पळसपे फाट्यापासून पुढे शिरडोनच्या पुढे आपल्या कर्नाळा खिंडीमध्ये ही बस उलटली आणि एका बाजूला कलंडल्यामुळे जवळजवळ 35 प्रवासी याच्यात होते। महिला, पुरुष आणि लहान बा म्हणजे असे सगळे होते। आणि याच्यात आता दिसतंय त्याच्यात 2 जणं निघून गेलेले दिसतात, अपघाती निधन झालेलं दिसतंय। आणि एक आजोबा आहेत, ते आत्ता MGMला इथे जवळजवळ 24 पेशंट MGMला आहेत आत्तापर्यंत आलेले। तर त्याच्यात आजोबा थोडे सिरियस दिसत आहेत। एक लहान बाळ आहे, म्हणजे मुलगी आहे लहान 3 वर्षाची, तिच्या देखील पायाला जबरदस्त जखम झालेली दिसते। ती स्टेबल आहे, परंतु तिच्या पायाला चांगलंच लागलेलं आहे। आणि इतर बरेच असे एक महिला आहे, तिचा भाऊ जो एक्सपायर 2 जण झाले, त्याच्यात तिचा भाऊ वारला सावंत म्हणून ते आहेत। आणि इतर 35 जणांपैकी इतर 7-8 जणं कोणी बाईकवर घेऊन गेले, कोणी रिक्षात, ते इतर प्रायव्हेट हॉस्पिटलला आहेत। पनवेलच्या गांधी हॉस्पिटलला देखील 2 जण आहेत। मृत झालेले आपल्या पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आहेत। तर नक्कीच ही दुर्दैवी घटना आहे। त्याच्यातून हे 2 जण गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इतर जे आहेत हे सुखरूप त्यांच्या घरी परत जावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। कर्नाळा खिंडीचा जो मार्ग आहे तिथे नेहमीच अपघात होतात, त्या दृष्टीने काही तुम्ही करू शकता? खड्ड्यामुळे अपघात झाला असं प्राथमिक सांगण्यात येतं? नाही, खड्ड्यामुळे नाही, कारण आता ज्या पद्धतीनं हे रस्ते आता कॉन्क्रीट झालेत तिथे खड्ड्यामुळे जरूर झालेलं नाही आहे। तिथे तुम्ही बघितलं तर ती बस कदाचित फास्ट असू शकते, कारण आता रस्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे, हे आपण बघू शकता। त्याच्यामुळे आता नक्की कारण आणि रात्रीची वेळ नक्की कारण मी सध्या तरी सांगू शकत नाही।